शकतो तसं थोडंसं. आज पुन्हा एकदा आपण कोकमठाण या स्थानावरती आलेलो आहोत. कसं दादा, बरं चाललंय सर्व? हो. गावची मंडळी येऊन गेली आता थोडंच येत नाही. प्रणाम बाबा. धन्यवाद. आज आपण कुठे आलात आणि कुठले लीला आपण निरूपण करणार आहात आज? आपण आता या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आलेलो आहोत हे ठिकाण कोकमठाण म्हणून बोललं जातं. स्वामींच्या काळात या गावाचं नाव कुमकुमठाण होतं. आज या गावाचं नाव कोकमठाण आहे. अगोदर संवत्सरचं स्थान करून आपण या ठिकाणी आलो. तर सर्वप्रथम आपण संवत्सरची पण माहिती घेणं महत्त्वाचं आहे. तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळामध्ये सोनारीवरून संवत्सरला आले. सर्वप्रथम गोदावरी नदीच्या उत्तर काठावर असलेल्या शिंगेश्वराच्या पायऱ्यावरून स्वामी त्या मंदिरामध्ये गेले. मंदिराचा चौक नमस्कारी आहे, पण आज तो नमस्कारासाठी उपलब्ध नाही. परंतु स्वामी थोडा वेळ त्या पायऱ्यांवरही विसावले म्हणून 5 पायऱ्याचं स्थान आपल्या परंपरेने निर्माण केलेलं आहे. तेथून स्वामी सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गावाच्या शेजारी नदीच्या गोदावरी नदीच्या काठावर असलेल्या आदित्याच्या मंदिरामध्ये वस्तीला थांबले. सायंकाळचा पूजा अवसर त्या ठिकाणी रात्री वस्ती झाली, व्याळी झाली. सकाळचा पूजा अवसर करून सर्वज्ञ तेथून दुसरा शिंगेश्वरी म्हणजे गोदावरी नदीच्या दक्षिण काठावर असलेल्या शिंगेश्वराच्या म्हणजे महादेवाच्या मंदिराच्या चौकामध्ये तिथे वसाव्यांना दुपारची आरोगणा झाली, पहुड झाला, उपहूड झाला आणि तेथून सर्वज्ञ कुमकुमठाण म्हणजेच कोकमठाण या गावी आले. हे दामोदराचं मंदिर आहे. या दामोदराच्या मंदिराच्या चौकामध्ये सर्वज्ञ उभे राहिले आणि वर अंतर्घुमटाकडे भक्तजनांना अंगुली निर्देश करून दाखविलं. निखंब माड अवलोकन केलं स्वामींनी आणि स्वामींनी सांगितलं की इथे हे जे माड आहे म्हणजे त्याला झुंबरासारखं होतं आणि ते आपोआपाशी फिरत असायचे त्या दगडामध्ये फसवलेले. आणि ते त्या काळातली शिल्पकलेचं वास्तुकलेचं एक वैशिष्ट्यपूर्ण नमुना होता आणि ते सर्वज्ञांनी सर्व भक्तजनाला दाखवलं. आणि त्याचप्रमाणे मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जी खिडकी आहे त्या खिडकीमध्ये उभं राहून सर्वज्ञांनी पुणतांबा अवलोकन केल्याचाही उल्लेख सापडतो. आणि इकडे जे मंदिर आहे हे अग्निष्ठिके वस्ती. अग्निष्ठिके म्हणजे
यज्ञकुंडाची जागा, ज्या ठिकाणी बसून वेदोक्त ब्राह्मण यज्ञ मंत्राहुतीने अग्नी प्रज्वलित करत असतात आणि जिथे अग्नी प्रज्वलित केला जातो तो होम, तो यज्ञकुंड जिथे होता त्या ठिकाणी सर्वज्ञांना वस्ती झाली. सायंकाळचा पूजावसर व्याळी झाली आणि दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथून पुनकांब्याला गेले. संवत्सरचं जे वैशिष्ट्य आहे की सर्वज्ञांच्या पदस्पर्शाने संवत्सर गाव पावन झालंच. त्याचप्रमाणे गोदावरी नदीचा हा सगळा काळ जो त्र्यंबकेश्वरपासून तर राहेरपर्यंतचा संपूर्ण उभय गंगा तीर स्वामींच्या चरणस्पर्शाने पावन झालंच. पण या गंगा तीराला पौराणिक ऐतिहासिकही परंपरा आहे. संवत्सर हे जे गाव आहे या गावाच्या नावातच ऐतिहासिकतेचा पौराणिकतेचा स्पर्श जाणवतो. द्वापरयुगामध्ये जेव्हा नारदाला विवाह करण्याची इच्छा झाली तेव्हा त्यांनी श्रीकृष्ण भगवंताला सांगितलं की 16,000 तुम्हाला पत्नी आहेत, एखादी मला द्या. आणि त्यावेळेस प्रपंचाचे काय दुःख असतात, प्रपंच कसा कष्टमय असतो हे दर्शवण्यासाठी श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्यांना नदीमध्ये स्नान करायला सांगितलं. आणि ज्या नदीमध्ये त्यांनी स्नान केलं त्या नदीची परंपरा इथे संवत्सरच्या गावाच्या लगोलग आहे. नारदी नावाची नदी आहे, आजही नारदी नावाची नदी आहे. आणि त्या नारदी नदीमध्ये जेव्हा नारद स्नान करण्याचं, कारण त्या 16 सहस्र ज्या पत्न्या होत्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या त्या सगळ्या त्याच्या सत्यभामा नारदाची बहीणच होती. मग हा बाकीच्या ठिकाणी गेला तसा सत्य देवाने सांगितलं की मी जिथे नसेल ती तुझी. आणि हा सत्यभामेच्याही घरी गेला आणि एकदम लक्षात आलं की अरे मी तर माझ्या बहिणीच्याच घरात आलो. तिथे श्रीकृष्ण चक्रवर्ती नव्हते. आणि तेव्हा त्याच्या नारदाच्या लक्षात आलं की जशी सत्यभामा माझी बहीण आहे तशाच देवाच्या श्रीकृष्ण चक्रवर्तीच्या जेवढ्या सर्व पत्नी आहेत त्या माझ्या बहिणीसारख्याच. मग मला भगिनी गमनाचा दोष लागला. मग आता देवाला विचारलं की देवा आता याला प्रायश्चित्त काय. मग श्रीकृष्ण चक्रवर्तीने सांगितलं की हा जो भगिनी गमनाचा दोष आहे हा दोष निवारण करण्यासाठी तुला आता या नदीमध्ये स्नान केलं पाहिजे. मग त्या ज्या नदीकडे बोट दाखवलं ती नदी इथं संवत्सरच्या कुशीलाच आहे. त्या नदीचं नाव नारदी आहे. आजही ती नदी या गोष्टीची साक्ष देते. आणि मग त्या ठिकाणी नारदाने नदीमध्ये स्नान केलं. नदीमध्ये स्नान करण्यासाठी डुबकी मारली आणि डुबकी मारून बाहेर येताच ही कथा सिद्धांतबोध ग्रंथामध्ये अतिशय रंजकपणे सांगितलेली. ती डुबकी मारताच सगळे स्त्रियांचे अलंकार नारदाच्या अंगावर येऊ आलेत. कानात झुंबरं, नाकामध्ये नथ, हातामध्ये बांगड्या. आणि हे असं काय झालं. आणि जे स्त्री अवयवाचे परिवर्तन झालं, नारदाच्या शरीरात संपूर्ण अवयव परिवर्तन झालं, स्त्रीत्वाचे अवयव आले. आता स्त्रीला जो संकोच असतो तोही संकोच नारदाला वाटू लागला. आता नदीतून विवस्त्रावस्थेत बाहेर येण्याला संकोच वाटू लागला. तेव्हा नदीच्या काठावर एक कोळी आपले मत्स्य शिकारीसाठी आलेला होता. आता तो दिसल्यानंतर फक्त वर डोकं काढलं आणि नारदाने त्याला अंग झाकण्यासाठी वस्त्र मागितलं. मग त्यांनी सांगितलं माझी पत्नी होत असेल तर मी देतो अर्ध वस्त्र माझं धोतर. आता पर्यायच नव्हता त्या नारदीच्या समोर, कारण आता नारदाची नारदी झाली होती. पर्याय नव्हता. ते म्हणाले. मग त्या कोळ्याने ते वस्त्र दिलं. ते वस्त्र नेसून ती नारदी बाहेर आली आणि मग त्या कोळ्याच्या घरी गेली आणि त्यांच्यासोबत आपलं प्रापंचिक जीवनात ती जगू लागली. मग त्या दाम्पत्याला, त्या कोळी आणि नारदीला 60 मुलं झाली. 61वी एक मुलगी झाली. पण थोड्याच दिवसामध्ये ते 60ही मुलं सरलीत
मग जसे जसे सरत गेले तशा तशा त्यांना तिथं या गोदावरीच्या पात्रामध्ये त्यांचा अंत्यसंस्कार केला. त्या ठिकाणी त्यांच्या समाध्या निर्माण केल्या गेल्या. आजही त्या समाध्या दगडी चौथऱ्यांमध्ये आपल्याला आजही त्या इतिहासाची त्या पौराणिक कथेची साक्ष देतात. आणि 61वी मुलगी जन्मली तर 60 जे मुलं झाले ते 60 संवत्सर आणि 61वी मुलगी जी आहे ती कपिला षष्ठी. 60 मुलं म्हणजे 60 संवत्सर आणि 61वी मुलगी म्हणजे कपिला षष्ठी. 60 वर्षानंतर जो योग येतो तो कपिला षष्ठीचा योग येतो. म्हणून पंचांगामध्ये दर 60 वर्षांनी 61 वर्षांनी पंचांग बदलतं. तर ते 60 संवत्सर याच ठिकाणी जन्मले, याच ठिकाणी नारदाची नारदी झाली. त्या मुलांचं याच ठिकाणी संगोपन करून त्यांचं इथेच अंत्यसंस्कार झाला. त्यांची साक्ष तर त्यांच्या समाधीच्या रूपानं तर आहेच, पण या गावाचं नाव जे संवत्सर आहे त्या नारदीच्या 60 मुलांच्या नावावरून त्या संवत्सर या गावाचं नाव संवत्सर आहे. असा हा इतिहास आहे. आणि जेव्हा मग सगळं प्रपंचाची दुःख पाहिल्यानंतर ती नारदी आता 60ही मुलं वारलीत. आता दुःखीस्त झाल्यानंतर आता या प्रपंचात काय अर्थ आहे? ज्याच्यासाठी जगायचं होतं तो पती गेला, मुलंही मेलीत, आता जगायचं कोणासाठी? म्हणून ती नारदी आत्महत्या करण्यासाठी एका नदीमध्ये तिने उडी मारली. आणि आत्महत्या करण्यासाठी उडी मारल्यानंतर त्या नारदीचा परत नारद झाला. स्त्रीत्वाचे सगळे अवयव गळाले आणि पुरुषत्वाचे अवयव आले. अरे मी तर नारद झालो. परत त्याचा तो विना सगळे त्याचं सगळं साहित्य त्याला उपलब्ध झालं. आणि मग काठावर श्रीकृष्ण भगवान भेटले. म्हणाले समजलं प्रपंचाचं दुःख काय असतं. अशी ऐतिहासिक पौराणिक परंपरा या संवत्सर गावाला लाभलेली आहे. आणि सर्वज्ञांच्या चरणस्पर्शाने विशेषत्वानं मग आता सोने में सुहागा त्या ऐतिहासिक पौराणिक परंपरेला सर्वज्ञांच्या पदस्पर्शाने एक वेगळ्या प्रकारची झालर मिळालेली आहे. सर्वज्ञांचं या ठिकाणी संवत्सर गावामध्ये आदित्याच्या मंदिरामध्ये एक रात्र वास्तव्य होतं. स्वामींचा सायंकाळचा पूजावसर, व्याळी निद्रा म्हणजे वस्ती, दुसऱ्या दिवशी सकाळचा पूजावसर होऊन स्वामी इथून कुंकुमठाणला आले. आणि कुंकुमठाणवरून मग सर्वज्ञ या कुंकुमठाणची लीला तर आपल्याला सांगितलेलीच आहे. इथून स्वामींनी खिडकीमधून जे पुंतांब अवलोकन केलं, इथून दुसऱ्या दिवशी स्वामी पुणतांब्याला गेले. आणि पुणतांब्याला 20 दिवस अवस्था झाल्याचा उल्लेख आहे. 2 वेळा स्वामी पुनरुपी पुणतांबा राहणे 20 दिनी असं तीर्थमाळकेमध्ये 2 वेळा. एक वेळ काही त्या ठाकूर भारेच्या हत्येच्या निमित्तानं स्वामी हिंसावर तीर्थस्थानी महात्मासने म्हणून स्वामी निघून गेले. आणि एक वेळ 20 दिवस अवस्था झाली तिथल्या त्या गुफेमध्ये. अशा प्रकारची या गोदावरीच्या काठाची महती आहे. हा गोदावरीचा काठ पवित्राती पवित्र आहे. ही भूमी सर्वज्ञांच्या चरणस्पर्शाने पावन झालेली आहे. याशिवायही पौराणिक कथांच्या आधाराने ही पौराणिक अनेक कथा आहेत. त्रेतायुगातला एक आधार आहे. या गावाचं कोंकमठाण नाव का? या काठाने असे 12 ठाण आहेत. नदीच्या काठाने 12 ठाण आहे. जेव्हा मारीच राक्षस सुवर्ण हरणाच्या रूपानं त्या पंचवटीमध्ये सीतेला आकर्षित करण्यासाठी तिथं समोरून गेला, तेव्हा याच्या अंगावरच्या कातडीची कंचुकी मला व्हावी अशी तिनं आग्रह केला रामाला. आणि त्या मारीच राक्षसाच्या रूपानं आलेल्या त्या हरणाच्या रूपानं आलेल्या त्या मारीच राक्षसाला त्याला पकडण्यासाठी राम निघाले. आणि मग लक्ष्मणाला सांगून गेले की तू सीतेचं रक्षण कर. आणि मग तो हरिण रूपी मारीच राक्षस पुढे आणि राम मागे. मग त्या पंचवटीपासून त्याने त्या हरणाने उड्या मारल्या.
राम त्याच्या मागे आणि तो हरीण पुढे. तर त्याने ज्या उड्या मारल्या त्या प्रत्येक उडीचं हे एक एक ठाण झालं. कोकम ठाण, बादा ठाण, भामा ठाण, नागम ठाण आणि कोणतं ठाण आहे, असे 12 ठाणं आहेत. आता त्या सगळ्यांची नावं मला आठवणार नाहीत. सांगितलं हो. तर त्या सगळ्या ठाणांची नावं आठवणार, पण ज्या ज्या गावाला त्या हरणाच्या बुड्या पडल्यात त्या त्या गावाला ते ठाण म्हणून ते गाव त्या ठिकाणी वस्ती झाली. त्याचं ते ठाण म्हणून. जसं कोकम ठाण या ठिकाणी त्या मारीत राक्षसाची त्या हरणाची उडी इथं पडली म्हणून हे कोकम ठाण. अशी ऐतिहासिक पौराणिक परंपरा या परिसराला लाभलेली आहे. आणि हा पावन परिसर हा सर्वज्ञांच्या श्रीचरणाने पावन झालेला परिसर, अशा पौराणिक आणि ऐतिहासिक परंपरांनी नटलेला हा परिसर, निसर्गाने वृक्षवेलीने अगदी संपन्न असलेला हा परिसर, आजही या परिसरामधली जी सधनता संपन्नता नजरेस भरून येण्यासारखा हा परिसर, या परिसराच्या दर्शनाने आज कृत्य झाल्यासारखं समाधान वाटतं. आम्हाला अहोभाग्य वाटतं की या परिसरामध्ये संवत्सरच्या आश्रमामध्ये 12 ते 13 वर्ष मी विद्याध्ययनासाठी होतो. आणि ह्या परिसराच्या स्पर्शाने आमचं जीवन पुलकित झालं, याचं समाधान वाटतं. ह्या परिसराची, या आश्रमाची, या गोदाकाठाची जेवढी स्तुती केली तेवढी थोडीच आहे. म्हणून ती धन्यता हृदयाशी ठेवून मी ह्या ज्या लीळारूपी जो शब्दसंग्रह आपल्यासमोर सादर केला त्याला विराम देतो. दंडोत प्रणाम. आज मी संवत्सर या ठिकाणी आलेलो होतो आणि आदरणीय परमपूज्य गुरुवर्य खमनीकर बाबा यांच्याबरोबर मी मागे आश्रममध्ये जाऊन आलो. आणि या स्थानावरही यापूर्वी मी येऊन गेलेलो होतो, पण योगायोग बाबांनी मला सांगितलं की चला गुरुजी, आपण या ठिकाणी कोकम ठाणे इथे आपण जाऊन येऊ. खरोखर मी खूप भाग्यवान आहे. बाबांचं सहवास मला लाभला. या ठिकाणची लीळा देखील चांगल्या पद्धतीने निरूपण केलेली आहे. आणि मागचा व्हिडिओ याच्यामध्ये डिटेल दिलेलंच आहे, पण आता पुन्हा नव्याने आपण या ठिकाणी सर्व सखोल माहिती बाबाकडून आपण ऐकलेली आहे. पुन्हा हा व्हिडिओ आपण सर्वांनी पाहावा. पुन्हा बाबांना मी साष्टांग दंडवत प्रणाम करतो. हीच ती नदी, गोदावरी नदी. आता कुठे निघालो आपण? आता आपण दुसरा शिंगेश्वरी निघालो, ज्या शिंगेश्वराला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू संवत्सरच्या वस्ती आटोपून दुसऱ्या दिवशी जेव्हा स्वामी सर्वज्ञ निघालेत तेव्हा दुसऱ्या शिंगेश्वरी म्हणजे महादेवाच्या मंदिराच्या चौकामध्ये स्वामींना असंच झालं. आता तिथे निघालो दुसरा शिंगेश्वरी. ओके. Bye.